नमस्कार मित्रांनो, हे बघा, मी काल सांगितल्याप्रमाणे रात्री ज्या दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे ज्या ड्रायव्हर लोकांसाठी सुविधा केलेल्या आहे किंवा वाहन चालकांसाठी, त्याचा आपण व्हिडिओ अपलोड करतोय, करायचाच आहे. या सुविधा आपण गाडी थांबवणार आहे इथं. तर इथं कारवाल्यांसाठी हे सगळं कार पार्किंग, मॅकडॉनल्ड्स, सुरवालाच कॅफे इथं, मुलचंदजीचं हॉटेल आहे. अजून बऱ्याच काही सुविधा टिक्कड चौथी धाबा मध्ये आहे. सगळं ट्रॅव्हल्सवाल्यांसाठी वगैरे आहे. आपण पाठीमागे गाडी नेऊ. ड्रामा सेंटर आहे इकडे पाठीमागे, गाडी घेऊन आपण इथं आपलं रॉकेट पार्किंग केलंय. रॉकेट ठीक है. अभी हम चले खाना खाने के लिए. नमस्कार मित्रांनो, हे सांगितल्याप्रमाणे आपण तिथं आता हायवेच्या याच्यावरती गेलो होतो, बरोबर. हायवेच्या त्या रेस्ट एरियामध्ये गेल्यानंतर अजून काही सिस्टीम चालू व्हायला वेळ आहे. काही चालू झालेलं आहे, हॉटेल्स वगैरे चालू झालेले छोटे छोटे. धाब्यावरती गेलो, म्हटलं आता जेवण करू मस्त पैकी. ड्रायव्हर लोकांसाठी रेस्ट एरिया. तिथं गेल्यावरती एक गोष्ट लक्षात आली, हे जे बनवलेलं आहे खूप छान आहे, सुंदर आहे, चांगलं आहे. पण तिथं गडबड अशी मित्रांनो की आपलं जे भारतीय वाहन चालक आहे भारतातील, खिशाला न परवडणारी गोष्ट मला आढळली. जेवायला थांबलेला माणूस एक मिल्क शेक घेऊन परत आला, तेही परवडलं नाही. पण मग ठीक आहे, चला आता आलोच आहे तर काहीतरी घेऊन जाणं गरजेचं आहे, नाही तर तिथं बसलेली इज्जत काढते. ड्रायव्हर आया था, उसने खाली आया, अंदर देखा और जो मेनू कार्ड आहे वो चेक करके उठ के चला गया. असं वाटायला नको म्हणून एक मिल्क शेक घेतलं, जे बाहेर 10 रुपयाला फ्रुटी भेटते, 10, 15, 20 रुपये असेल. GST सहित 40 रुपये दिले त्याचं बिल पण घेतलं आणि गपचूप निघून आलो. वाईट ह्या गोष्टीचं वाटलं की व्यवस्था तर खूप गव्हर्नमेंटने चांगले केलंय. प्रायव्हेट लोक म्हणजे कॉन्ट्रॅक्टरला कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे, पण ते न परवडणार आहे. माझी सरकारला विनंती की आपल्या भारतातील वाहन चालक जे आहे, ड्रायव्हर, त्यांना जो जेवण खर्च भत्ता असतो आपण, तो दिवसाला 500 ते 400 रुपये, हेही 2 माणसं असतील तर, आणि त्या धाब्यावरती गेल्यावरती तिथं
एक जेवणाची थाळी 370-80 रुपये, 70 रुपये, 380 रुपये एक थाळी होती. म्हणजे 2 जण जर जेवली तर 7 दुणे 14, 5, 740 रुपये 2 जणांच्या जेवणाचा खर्च. म्हणजे एका दिवसाचा 500 रुपये भत्ता असलेला ड्रायव्हर तिथं एका वेळेला 570 देऊन कसं जेवेल, हे कुठेतरी विचार करण्यासारखी गोष्ट आहे. तर माझी विनंती राहील प्रशासनाला किंवा रेटमध्ये काहीतरी कमी जास्त करा. कसं आहे, ठीक आहे, मी त्याच्यासाठी गाडी पाठीमागे घेऊन गेलो. बाहेर पुढं जे मॅकडॉनल्ड्स वगैरे हे जे होते तिथे नाही थांबलो, कारण ते आपल्या अवकातीच्या बाहेर आहे. ते आपण पहिलेच बघून घेतले. वाहन चालकांच्या अवकातीच्या बाहेर आहे. तिथं फक्त कारवाले ठीक आहे, मोठे बडे लोक, बिझनेसमॅन, क्लास 1 लोक थांबतात. तिथं मी मला तरी वाटतं मी ह्याच उद्देशाने नाही गेलो की तिथं गेल्यानंतर गेटवरच्या नेहमी असं नको म्हणायला की भाई तुम बाहेर जा. आपली त्यांनी म्हणायच्यात आपण आपली समजून घेणे. आणि बाहेर मी आपल्या धाब्यावरती गेलो पाठीमागे. त्या धाब्यावरती गेल्यानंतर तिथल्यापेक्षा बेकार परिस्थिती तिथं आहे. स्वच्छता वगैरे खूप सुंदर आहे सगळे. रेट कुठतरी राजस्थान, गुजरात आणि पंजाब या 3 राज्यांमध्ये जेवणाचे दर खूप कमी. म्हणजे गुजरातमध्ये जर गेलं तर थाळी पद्धत जर गेली तर 100 रुपये. राजस्थानमध्ये जयपूर, जोधपूर किंवा राजस्थानमध्ये आपण लिट्टी चोखा किंवा आपण दाळबाटी म्हणतो, जास्तीत जास्त 120 रुपयामध्ये थाळी येते. 150 पकडला आपण. आणि इतर हॉटेलला जेवणाचे दर जर धाब्यांवर बघितले तर 80 रुपयामध्ये शेवभाजी किंवा जास्तीत जास्त असेल 100 रुपयात चांगली भाजी आणि 10 रुपयाला रोटी, तंदूर रोटी. आता इथं गेल्यानंतर 150 रुपयाला जर आपण भाजी घेतली तर 150 रुपयाला भाजी होती, 180 रुपये, 150 असे दर होते भाज्यांचे. आणि थाळी पद्धत 370-80. त्यात स्पेशल थाळी घेतली तर 390 रुपयाला होती. म्हणजे हे दर कुठंतरी ड्रायव्हरच्या खिशाला न परवडणारे. तर ते दर कुठंतरी कमी झाले पाहिजे. कारण मला तरी वाटतं ह्या हायवेला जे समृद्धी महामार्ग असते, जे आता आपण भारतमाला एक्सप्रेसवेवरती आहोत ते हायवे असते, दिल्ली मुंबई असेल, याच्यावरती दुसऱ्या हॉटेल्सला धाब्यांना परमिशन नाही. जे सर्वसामान्य ड्रायव्हरला परवडतील असे जर आणि तिथं जेवायचं म्हणलं तर आता हे समजा आता मी आता इथून अलवारवरनं चढलोय हे हायवे. आता सवई माधवपूरला खाली उतरी, हे जवळजवळ असं समजा की 180 किलोमीटरचं अंतर आहे. 180-90 किलोमीटर अंतर का पार करायला मला लागणार 4 ते 5 तास. ह्या 4 ते 5 तासामध्ये भूक लागणार आहे जेवण ड्रायव्हरला. आता 5 तास ड्राईव्ह करायची म्हणजे रस्त्यात जर समजा 40 रुपयाला एक 100 ml असेल, 100 दूध मिल्कशेक म्हणतो आपण, 40 रुपयाचं घ्यायचं म्हणल्यावरती नाही परवडणार. चहा मला तरी वाटतं तिथं 15-20 रुपयाला असेल. मी रेटच विचारले नाही नंतर, कारण का की विचारून पुढं आपण असं. कारण बघा ड्रायव्हर लोकांचे भत्ते जे 400-500 रुपये भत्ता आहे, आणि कसं परवडेल अशी परिस्थिती आहे. चला, आपल्याला जो रिव्ह्यू घ्यायचा होता बाकीचे ड्रामा सेंटर आणि ते अजून चालू झालेलं नाही, ते पुढच्या चक्करला आपण रिव्ह्यू घेऊच किंवा चालू झाल्यावरती घेऊ. पण ही परिस्थिती नॅशनल हायवेची आहे. जे सुविधा तर दिल्या आहे खूप. मला तरी वाटतं जर समजा तिथं रेस्ट रूम असेल, रेस्ट रूम राहिल्या, त्याचंही भाडं ड्रायव्हरला न परवडणार. ते बेड वगैरे ते ठेवले. गडकरी साहेबांना विनंती आहे की तरी रेटमध्ये बघा कमी जास्त होईल. कारण एक तर मग गाडी मालकांना ड्रायव्हरला एवढं भत्ता द्यायला परवडणार नाही, अशी परिस्थिती आहे. तर ट्रक ड्रायव्हरसाठी विशेष सरकारने विचार करून कुठेतरी हॉटेलचे हे जे हायवे, नॅशनल हायवे आपलं सॉरी भारतमाला हे जे हायवे, यांचे जे हॉटेलला परमिशन दिले त्यांना रेट व्यवस्थित करून घ्यायला तेवढी
विनंती आहे आमची.